चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवले गेले नाहीत, तर चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय जयेश, तर नॉन स्ट्राईक एंडला हरेश. जयेश आणि हरेश ही सलामीची आघाडीची जोडी. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज भोलेनाथ. पिंपलघर विपक्षात देवदासला पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. पिंपलघर विपक्षात पाय अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरी. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय सीमा लगत आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवत असताना गोलंदाज देवीदासला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. याद रखूंगा मैं ये जर सुरुवात केली यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. टॉस चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर 4 या अंकावर. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज देवीदास गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रापासून फेकी करेल तोपर्यंत मात्र मुभा असेल बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 6 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे झालाय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाय टीमला पाहतोय 6-1 अशी परिस्थिती. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भोलेनाथ. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना इथे विकेट गमावली जाते रनआउटच्या स्वरूपामध्ये. सुरुवात झाली गोलंदाजीच्या माध्यमातून, विकेट नाही तर मात्र पाहायला मिळते विकेट. मात्र समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक 7 अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार भोलेनाथ. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वन निघून चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एकंदरीत डावखुऱ्याचा गोलंदाज समोर ठेवला होता, थोडासा उचली घेणारा चेंडू. तीच बघितलं बॅटरनं पलटी स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. चेंडूला सरळ डीप पॉइंट क्षेत्रामधून पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक. धावसंख्या चौकारच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 11 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार कॅमेरा एंड कडून भोलेनाथ. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सीमारेषेजवळ. त्यानंतर मात्र चांगली रनिंग विकेट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 13. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुणे एकदा गोलंदाज भोलेनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर देवीदासने 6 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत ज्या षटकामध्ये आपण पाहतोय 7 धावा खर्च करत असताना भोलेनाथ. त्यामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटर उमेशच्या बॅटमधून. उमेश 6 धावांवर फलंदाजी करतोय. यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू पॉइंट क्षेत्रामधून निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हायल उमेशचा बार. चेंडू सीमा पार 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धावावर 2 गड्यांचं पथन आपण पाहतोय. टॉस झाल्यानंतर बॅटिंग करत असताना पाय टीम पिंपलघरच्या विरोधामध्ये चाललेला हा सामना भीमडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25. यावेळेस चिप केला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रापासून क्षेत्ररक्षक गणेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचले होते. खूप सारा वेळ होता दोन्ही बॅटरकडे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक 19 या अंकावर जाऊन पोहोचले.
2 षटकांचा एक खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 च्या अंकावर स्कोरवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या देवीदासने, तर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं राहिलं षटक भोलेनाथचं, 13 धावा खर्च केल्या आणि परिणामी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना पाहिजे टीम पिंपलघरच्या विरोधात. तर मात्र तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गणेश. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. वसंत आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड, तर स्ट्राईक एंडवर उमेशला चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. 12 धावावर फलंदाजी करतो 4 चेंडूचा सामना करत असताना. गणेश गोलंदाज ट्रॅकवर, यावेळेस आ ट्रॅकर होता. तर मापे सभे आमचे 12 खेळाडू आम्हाला सांगतायत की हा गोलंदाज अंकुश आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ढकलला गेलाय. थोडंसं चेक केलं आपल्या स्ट्रोकला, त्यानंतर मात्र एकच एंडवर मात्र 2 बॅटर आणि एका बॅटरला मात्र परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. वसंत या बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक मात्र जाईल 3रा मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आपण पाहतो विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर धावसंख्या आपण पाहतोय 22 धाबा. यावेळेस पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू स्वेर आहे, व्हाईट बॉल, आणि त्यानंतर मात्र अजून एक धाव. म्हणजेच या चेंडूवर 2 धाबा अतिरिक्त स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धाबेने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलाय. काय बरं आहे ना. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पलटी स्ट्रोक खेळायचा होता आणि चेंडू सरळ
एष्ट्यावर आदलला फर्निचर झालं आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर आपण पाहतोय दीपक. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू लाडवला झालं गेले. त्यानंतर एक सिंगल इथं मात्र दीपकच्या खाद्यामध्ये धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 25 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत बॅटर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्पिरलिक क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 26 या अंकावर. यावेळेस चिप केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने डावफलक पुढेच असताना आपण पाहतोय 28 धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अंतिम षटक टाकण्याकरिता गणेश पाटील. सातत्याने आम्ही आमच्या विभागामध्ये पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, परंतु दमन दौरा एन्जॉय करत असताना आपण गणेश पाटीलला पाहत आहे. तर पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. आमने विपक्षात पोगाव. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. स्ट्राईक एंडवर फेकी झाली आहे आणि ही धाव मात्र धोक्याची ठरली आहे. बॅटरला परतावं लागेल रनअपच्या स्वरूपामध्ये विकेटचा पतन.
विषयच नाही ना बंद ना डायरेक्ट क्लोज विषय 2025 नाही 24 पासून होते हो डायरेक्ट विषय क्लोज ज्याचा प्रश्न आहे ना कोण चालू करतोय कोण बंद करतोय मनावरचा ताप आहे ना हा मी कोणाला सांगितलं चालू करा किंवा बंद करा मी कोणालाच सांगितलं चालू करा का बंद करा म्हणून लोकेशन तुम्ही कुठे आहेत मग इकडं आम्ही थांबलोय याचं बीच नाही का द्वारका बीच तिकडं थांबलोय चिराग हॉटेल ना तुम्ही कुठं चाललेत कुठं नक्की येणार आहेत का इकडं मला चालेल चालेल ठीक आहे कॉमेंट्री करतो चला आमने टीमचा कॅप्टन आणि पोगाव टीमचा कॅप्टन आमने विपक्षात पोगाव अशी पुढील मॅच असेल दोन्ही टीम ला विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या त्या दरम्यान निर्धाव चेंडूची उद्घोषणा आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एकंदरीत 32 या अंकावर या सत्रातील शेवटचे चेंडू टाकण्याकरिता गणेश पाटील यावेळेस स्वतः फॉल थ्रोमध्ये उंच झेप जरूर घेतली होती गोलंदाज गणेश पाटीलने दरम्यान विकेटचं इथे मात्र पतन झालंय एकच धावपत्र फलकावर जोडली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 म्हणजे 33 या अंकावर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या आहेत पायगाव टीमनं 34 धावांचा पाठलाग करावा लागेल पिंपलगर या संघाला चला पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत अमने विपक्षात पोगाव दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता कॉम्बॉक्सच्या समोर या तर मी जितू पाटील उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत उमेश दादांना विनंती असेल की आपण या दोन्ही संघादरम्यान टॉस करायचा आहे पोगाव विपक्षात अमने कॉल पोगाव टीमच्या माध्यमातून दिला जातो आणि नाणेफेक अमने संघाने जिंकले आपल्यापर्यंत जो निर्णय असेल तो पोहोचवला जाईल तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय पहिल्या सत्रामध्ये 33 धावा बनवल्यात पायर टीमनं आणि 34 धावांचा पाठलाग करावा लागेल पिंपलगर ह्या टीमला सामना जिंकायचा असेल तर मात्र हे धावा पूर्ण कराव्या लागतील आणि या धावा रोखायच्या असतील तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल पायर टीमला या मॅचमध्ये
तर आमने संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आमचे कॅमेरा वर्क गणेश चांगलं गज्जू हे चांगलं वर्क करत असताना आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहतोय. खूप सारा एन्जॉय केला जातोय दमन दौरा. आणि आपण प्रिन्स मूवीजचे ऑपरेटर साई उर्फ कोंडीलाल यांना सुद्धा खूप हा दौरा एन्जॉय करताना आपण पाहतोय. कणूला तर आपण पहिल्या दिवसापासून खूप पाणी येत असताना मिक्स करताना पाहिले. तर दुसऱ्या सत्राकडे आपण जात आहोत. सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज पहिली षटक हाताळण्याकरिता खूप चांगला खेळ आपल्याला या दमन दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून पाहिलं तर स्ट्राईक एंडवर स्ट्राईक एंड आपण पाहतोय संतोष तर नॉन स्ट्राईक एंडला भोलेनाथ. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भरत. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात केले गेलेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडंसं वाईड मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटर होतोय सज्ज संतोष. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक होते त्यांच्या ओतीमध्ये दरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर परार. हा येतोय पहिल्या चेंडूवर पहिला बार. चेंडू सीमा पार चौकार 4. तर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार दाखवत असताना आपण संतोष बॅटरला पाहतोय. पहिला बार लाख मोलाचा का म्हटला जातो आणि पहिला चौकार खूप महत्वाचा का मानला जातो हे दाखवत असताना संतोष बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 धाब्याने स्वतःचं अकाउंट संघाचं अकाउंट खुलं करत असताना आपण पाहतोय संतोष बॅटरला. बरेचच्या विरोधात भरत पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झाली म्हणजे या चेंडूवर मिळत आहेत 5 धाबा. एकंदरीत पाहिलं तर एका चेंडूची समाप्ती झाली आणि धावपलकेवर धाबा आहेत 9 आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट म्हणजे मुभा असेल बॅटरला. पुन्हा एकदा कशा पद्धतीनं मात्र हा स्ट्रोक खेळला जाईल की गोलंदाज इथे मात्र कमबॅक करेल. क्रिकेटच्या पटलावर आपण अनेकदा पाहिलंय की वार पलटवार होत असताना मात्र वार झालाय तर मात्र पलटवार करावा लागेल गोलंदाजाला. एक चेंडू 9 धावा फलकावर होत असताना बॅटर संतोष आपण पाहतो 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. आणि मागील चेंडू पाहिलं तर 9 चेंडू राहिलाय. फ्रीटची संधी असेल या बॅटरला. संधीचं सोनं केलं जाईल का की कमबॅक करेल गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. त्या दरम्यान 2 धाबा 2 धाब्याने धावफलक
धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 11 धावा फलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज भरत आतापर्यंत खर्चीरा राहिलाय. यावेळेस बॅट चेंज बाकीचं काम केलं एसटीच्या मागे. एसटी रक्षकानं विकेट क्रमांक पहिला संतोषला मागे परतावलं गेलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय भरत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन झालं. संतोषला माघारी पाठवलं गेलं. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले यष्ट्यांच्या मागे. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये सामावला गेला होता आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का मागील चेंडूवर पाहिलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर. नवीन बॅटर आपण पाहतोय भरत सेकंडला सज्ज होताना. भरतच्या विरोधात भरत गोलंदाजी ट्रॅकवर. डेल्टिन मैदानावर धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले 17 आणि पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर धाबांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. तेच परिणाम आपण फलकावर पाहायला मिळतोय. 17 धाबा. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 21. या षटकामध्ये पाहिलं तर दमदार सुरुवात पाहायला मिळते. विकेट जरूर गमावली असेल परंतु धावा भरपूर साऱ्या या षटकामध्ये पाहायला मिळतात. 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज भरतनं. मागणं षटक हाताळलं गेलंय. ट्रॅकवर आपण पाहतोय वसंत. स्टॅकिनला यावेळेस डावखुरी आताचा बॅटर भोलेनाथ. परत आपण पाहतोय 10 धावावर फलंदाजी करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये अंतिम 2 चेंडूवर पाहायला मिळाले. झेल सुटला गेला तर जीवनदान मिळाला. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 22. 34 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम पिंपलगर. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस थोडंसं फंबल झालं आणि एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर बोनीनाथला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली.
दोन इथं